नमस्कार, मी शिवानी नागवी. आपण पाहतात आजच्या आवाच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. लक्ष्मण हाके गेल्या 2 दिवसापासून चर्चेत आहे आणि आज माध्यमाच्या समोर त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, ते रडले. याचं कारण गेल्या 2 दिवसापासून जी चर्चा आहे ती होत होती भुजबळाबद्दल त्यांचे एक वक्तव्य जे सामाजिक माध्यमापर्यंत वरती फेसबुकवरती सगळीकडे व्हायरल झाले. भुजबळाबद्दल जे काहीतरी बोलायचं आणि त्यानंतर त्या माध्यमासमोर येऊन सांगितलं की मी ती व्हिडिओ क्लिप आहे ती खोटी आहे. आपण ही माध्यमासमोर येताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की माझ्या तोंडातून काही गोष्टी घातल्या जात आहेत. मी भुजबळाबद्दल कायम बोलत आलेलो आहे. त्यांच्याविषयी त्यांना पाठिंबा म्हणूनही मी नेहमी बोलत आलेलो आहे. भुजबळावरचे वार मी माझ्या अंगावर झेललेले आहेत आणि आज त्यांच्या नावाचं राजकारण करत आहे. माझ्या विरोधात ओबीसीमध्ये फूट पाडली जाते, हे त्यांच्या बोलण्याचे आजच्या एकंदरीत सार होता आणि त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले की ओबीसीमध्ये कोणीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यासोबतही त्यांनी आज एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नाही आहे. आम्ही मराठी आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. मनोज जरांगे पाटील आणि आरक्षणाची ही जी मागणी आहे ती रास्त आहे. पण उत्तर ओबीसी आरक्षण नाही हे त्यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये जसं मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईच्या आंदोलनाला सुरुवात करणार आहे, 27 तारखेपासून ते आंतरवाली सराटीमधून निघणार आहे, त्याच पद्धतीने येत्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे, रस्त्यावरती उतरणार आहे. हे त्यांना विरोध म्हणून नाही, मराठा समाजाला विरोध म्हणून नाही आहे, पण ओबीसीचे जे आरक्षण आहे, ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्यावरती कुठेतरी गंडा तर येऊ नये यासाठी आम्ही आमच्या ओबीसी आरक्षणाला राखण्यासाठी हे आंदोलन करणार आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. आणि त्यासाठी आज बीडमध्ये निर्णायक सभा सुद्धाही पार पाडल्या. लक्षात घ्या, गेल्या 2 दिवसापासून जेव्हा व्हिडिओ क्लिप जी आहे लक्ष्मण हाके यांची, ती व्हिडिओ क्लिपमध्ये ते म्हणताय एका धनगराच्या मुलाकडे ओबीसीचं नेतृत्व येतं, त्यामुळे माळ्याच्या मनापोटामध्ये पोटशुळी उठलेले आहे. त्यांचे रोख हा माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे होता असं बोललं जाते. त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओ क्लिप खोटी आहे, ही चुकीची आहे. कोणीतरी फूट पाडण्याच्या दृष्टीने हाही खोडसाळपणा केलेला आहे. या संदर्भात जी सायबरकरी ही सुद्धाही तक्रार करणार आहेत असेही सुद्धाही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अगदी महाराष्ट्र टाइम्सची बोलताना सुद्धा तर त्यांनी असं म्हणायचं की मी कायम छगन भुजबळ यांच्यासाठी लढत आलोय, त्यांच्यासाठी मी उभा आहे आणि मी त्यांच्याबद्दल असं काहीही बोलेन. आमच्यामध्ये कोणीतरी फूट पाडण्याचा हा सगळा डाव रचलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि याच दृष्टीने त्यांनी ते व्हिडिओ क्लिपनंतरही नवनाथ वाघमारे जी कधी काही लक्ष्मण हाके यांच्यासोबत वडीगोद्री या गावामध्ये त्यांचे शेजारी बसून उपोषणाला बसलेले होते आणि त्यांनी सुद्धा 10 दिवस ओबीसीचं आरक्षण राखवण्यासाठी उपोषण केलेलं होतं. नवनाथ वाघमारे त्यांचे जिगरी दोस्त होते. जेव्हा जी व्हिडिओ क्लिप त्यांनी ऐकली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण हाकेचं बोलणं चुकीचं आहे. लक्ष्मण हाके जे बोलताय ते चुकीचं बोलताय. कोठेतरी असं दिसायला लागलं की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यामध्ये आता फूट पडलेली आहे की काय कारण आहे. जे दोघं नेते आहेत ते ओबीसीचे साधं नेतृत्व करताना छगन भुजबळ तर करताच, पण त्यांच्यासोबत हे जे 2 नेते आहेत ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जी फूट पडली आहे असं का दिसतंय. नंतर त्यांच्यामध्ये पण झाला, गैरसमज झाला, ते दूर झाले असं त्यांचं म्हणणं आहे. आमच्यात गैरसमज जरी असले तरी आमच्या दोघांमध्ये नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये गैरसमज जरी असले तरी ओबीसी रक्षणासाठी, त्यांच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र येऊ, एकत्र लढू आणि असा निर्धार त्यांनी केला. आणि आज त्यांच्या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मुंबईकडे होणार आहे. त्या दृष्टीने ओबीसीचा लढा नेमका कसा असणार आहे. बीडमध्ये निर्णायक सभा पार पाडली आणि त्या सभेतले चित्र जे होते ते फार बरं नव्हतं. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासाठी, कारण समोरच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. हे चित्र आज बीडमध्ये दिसून आलं. समोरच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, गर्दी नव्हती, लोक सुद्धा नव्हते, आजच्या सभेला काही नव्हते. त्यामुळे कुठेतरी चिंता त्यांना सुद्धा चिंता सुद्धा आहे.
शेवटी त्यांना ते सुरू केलं. भाषेने आणि दोघांना निर्धार केला की पुढच्या काही दिवसांमध्ये आपण या संदर्भातलं आंदोलन उभं करणार आहोत. तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थित बीडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या हे चित्र दिसतं. ओबीसी बांधवांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यामुळे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यात वादानंतरची ही पहिली बैठक होती आणि यांच्याकडे सगळ्याचं लक्ष होतं की खरंच यामधून काहीतरी मिळतंय का. पण लोकांना पाठ फिरवली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्लॅनिंग फुल फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये नेमकं काय चित्र दिसतंय. आजच्या बीडमध्ये बैठक झाली. आणखीन उद्या परवा सुद्धा बैठक होणार आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये बैठकी होणार आहेत. ओबीसींना एकत्र करण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले, पण त्यांची बॉडी लँग्वेज नेहमीसारखी नव्हती. जसे की एकमेकांसोबत मिळून मिसळून राहायचं, तसं ते आज दिसत नव्हते. दृश्य आज महाराष्ट्रानं बघितलं. त्यामुळे ओबीसीमध्ये जो मनामध्ये एक असतो ना, आधी थोडीशी भांडण होतात, नंतर मग एकत्र येतात, पण मनामध्ये कुठेतरी असं असतं की यार हे असं झालं. तर हे आज नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये सुद्धा दिसतंय. पण पुढच्या काळामध्ये ओबीसीचे आरक्षण राखण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन आणखीन सभाही घेतल्या तर काय चित्र दिसेल असं हे पाहणं फार उत्सुकतेचं आहे. पण बीडमध्ये आज ओबीसीची जी बैठक झाली, निर्णायक बैठक, त्यामध्ये फारसं चांगलं चित्र दिसत नव्हतं. मनोज जरांगे पाटील यांना थांबवण्यासाठी सरकारने सुद्धा एक उपसमिती गठीत केलेली आहे. कालच त्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय झालाय. राधाकृष्ण विखे पाटील हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यासोबत राज्यातले 11 मंत्री यांची उपसमिती होती आहे. त्या उपसमितीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते किंवा स्वतः त्यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठी बोलण्यासाठी ही जी आहे उपस्थिती ती गाठीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे हे आंदोलन जोरदार सुरू असताना त्याचे नियोजन फुल फॉर्म ठरलेले असताना दुसरीकडे ओबीसीच्या आंदोलकांमध्ये मात्र थोडीशी आपल्याला गडबड दिसते की दिसत नाहीये. पुढच्या काळामध्ये कदाचित तो वैचारिक दुरावा एकमेकांना आलेले ते कदाचित दूर होईल. ताजं प्रकरण आहे की लक्ष्मण हाके यांच्याबद्दल थोडीशी नाराजी आहे, मनामध्ये नाराजी आहे, तर ती दूर कसं होते का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. परंतु आजच्या बैठक झालेली आहे त्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांच्यासाठी फार काही चित्र बरं दिसत नव्हतं. त्यामुळे ते आज माध्यमाच्या समोर असताना रडले. त्यांचं म्हणणं असं आहे की कायम भुजबळासाठी लढत आवले, त्यांच्यावरती वार मी माझ्या छातीवरती झेलले आहे. आज कोणीतरी येऊन माझ्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवते. माझ्याविषयी अशा पद्धतीने आधी सुद्धा अनेक वेळाही असा प्रकार आपल्याला ते वडापाव आंदोलन माहिती आहे. उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या उशाशी वडापाव ठेवलेले असा हा फोटो व्हायरल झाला होता. तो फॉर्ममध्ये होता असं पुन्हा त्याचे स्पष्टीकरण दिलं होतं. तर कायम अशा पद्धतीचे फोटो किंवा चुकीच्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करून ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कायमच प्रयत्न होत चाललेला आहे असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघूयात पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाके यांचे आंदोलन कोणत्या दिशेने जाते. परंतु आजचं चित्र जे आहे ते ओबीसीसाठी फारसं बरं नव्हतं. पुढच्या या नियोजनाच्या बैठका आहेत आणि पुढचं त्यांचं नियोजन कसं असेल, ओबीसीचं आंदोलन कशा पद्धतीचं असेल, उभं राहणार आहे ते पाहणं फार उत्सुकतेचं असेल. 27 तारखेपासून अंतरवाली सराटीपासून सुरू होणार आहे आणि 29 तारखेला त्यांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. अपडेट तुम्हाला देत राहू. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला